स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर आम्ही निघालेला आहे गाथाच्या स्कूलमध्ये. आज 15 ऑगस्ट आहे तर झेंडावंदन करायला म्हटलं चला जाऊया. नमस्कार, रामकृष्ण हरी, जय गुरु. डॉक्टर श्रद्धाश्री पाटील यांच्या व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तिरंग्याच्या पहिल्या सलामीला म्हणे माणसं रडली होती. ही घटना दिल्लीतच नाही तर खेडोपाडी सुद्धा घडली होती. आज लोक तिरंग्याच्या सलामीला मिश्किलपणे हसतात आणि बायकोसोबत घरामध्ये गप्पा मारत बसतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी अर्ध्या रात्री हे स्वातंत्र्य मिळालं आणि लोकांनी तो उत्सव साजरा केला. तर हाच उत्सव आज सगळीकडे साजरा होत आहे. तर आम्ही गाथाच्या स्कूलमध्ये पोचलो, झेंडावंदन झालं आणि ही मुलं अशी हॉलमध्ये येऊन बसलेली आहे. इथं 15 ऑगस्ट निमित्त अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे. ज्यांचा बर्थडे होता त्यांचा बर्थडे इथे साजरा करण्यात येत आहे. खूप सुंदर पद्धतीने बर्थडे इथे मुलांनी साजरा केला. छान सॉन्ग म्हटलं. या लहान मुलांना पाहून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. 15 ऑगस्ट आलं, स्वातंत्र्य दिनाचा दिवस आला की छान आदल्या दिवशी ड्रेस प्रेस करायचा. लाईट नसली की मी बरेचदा चुलीतील कोळसे हे अगदी पाण्याचा जो आपला गळवा असते त्यामध्ये टाकून ड्रेस प्रेस करायची, माझा भाऊ, मी. आणि दुसऱ्या दिवशी तो ड्रेस घालून जायचा. त्याचा आनंद खूप वेगळा होता. शाळेच्याच गेटवरती जाईजुईचा वेल होता, त्याची फुलं तोडून आणायची आणि त्याचा गजरा बनवायचा आणि तो गजरा मग शाळेमध्ये लावून जायचा. खूप आनंद वेगळा होता तो. जागृत होते. देशप्रेम हे काही वेगळंच असते. ते दाखवण्यासाठी नसतं तर ते जपण्यासाठी असतं. ते कृतीतून करण्यासाठी असतं. तर इकडे आम्ही बाहेर आलो थोडा वेळ. गाथाने फार सुंदर असं गीत म्हटलं, तिला म्हणता येईल तसं. तिला जमत नाही अजून पण म्हटलं तिने. आणि मुक्ताताई होत्या सोबत, त्यांनी सुद्धा फोटो वगैरे काढले. आणि आम्ही निघालो परत घरी. परत येत असताना रोडवर छान झेंडे, छान चक्र्या दिसल्या आणि घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर सर्व पसारा पडलेला होता. तर म्हटलं आधी ते सर्व आवरून घ्यावं. कपड्यांचा पसारा आवरून घेतला आणि
डोक्यामध्ये सहज विचार आला की या भारत देशामध्ये आपण राहतो. हा भारत देश म्हणजे आपला अभिमान आहे. ज्या काकू आल्या, मुदगल काकू शेजारी, त्यांनी छान डोसा बनवला होता. तो डोसा आमच्यासाठी आणून दिला. फार सुंदर असा डोसा होता. नेहमी ते दरवर्षीच 15 ऑगस्टला सर्व मुलांना जिलेबी वाटतात आणि गाथाने मग तो डोसा खाल्ला छान छान. तर अशा पद्धतीने आज आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. तर हा स्वातंत्र्य दिन फक्त साजरा करून जमणार नाही, तर हे स्वातंत्र्य आपल्याला टिकवून ठेवता आलं पाहिजे. कारण आज भारत देशाची परिस्थिती आपण पाहतच आहात की भारतामध्ये सध्या काय वातावरण आहे. आपण धर्मपंथावरून एकमेकांमध्ये वाद करत आहे, कुठंतरी देश बाजूला राहत आहे. तर या देशाला आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. देवभक्तीबरोबर आपल्याला देशभक्ती सुद्धा करता आली पाहिजे. स्वतःच्या प्राणाच्या आधी आपल्याला देश पुढे ठेवता आला पाहिजे. हाच संदेश मी आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त देईन. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझला. तर आपण सगळ्यांनी आनंदाने, प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने ज्या वेळेला या भारत देशामध्ये नांदू, त्यावेळेला भारत देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला असं म्हणायला हरकत नाही. तर चला, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथेच थांबूया आणि भेटूया लगेच पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय गुरु.